शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगरच्या शहापूर भिंगार येथे पैशांच्या वादातून मुलाने वडिलांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे। काम का करत नाही आणि पैसे का देत नाहीत यावरून आरोपी प्रशांत गाडेकर यांनी वडील ताबाजी गाडेकर यांच्याशी वाद घातला। वाद वाढल्यानंतर त्याने वडिलांना मारहाण करून जखमी केले। या प्रकरणी जखमी वडिलांच्या तक्रारीवरून कॅम्प पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। अहिल्यानगरच्या रामवाडी परिसरात बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे सुमारे 70,000 रुपये किमतीचे दागिने लंपास केलेत। 12 ते 17 ऑगस्ट दरम्यान घर बंद असल्याची संधी साधून चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातले दागिने चोरून नेलेत। घर मालक घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगरच्या मुकुंदनगर भागात जुन्या वादातून 32 वर्षीय तरुणावर कोयता आणि लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला। अल्तमाश नासिर पठाण यांच्यावर आरोपींनी डोक्यात व पायावर कोयत्याने वार करत दांडक्याने मारहाण केली। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अल्तमाश यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी अहमद शेख, चुन्या शेख आणि भब्या यांच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे। समाज प्रबोधन, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करणारे देखावे सादर करण्याचे आवाहन महापौर ज्योती गाडे यांनी गणेश मंडळांना केले। यंदा ऐतिहासिक देखाव्यांमध्ये गड किल्ल्यांचाही समावेश करण्यात आलाय। तसेच मराठमोळ्या, शिस्तबद्ध आणि पारंपरिक विसर्जन मिरवणुका काढणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिकांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे। अहिल्यानगरमध्ये साखरपुडा झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही तरुणीने फिर्यादीत म्हटलंय। या प्रकरणी आकाश दिनेश राठोड याच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पीडित 29 वर्षीय तरुणीने सोमवारी 24 ऑगस्ट रोजी फिर्याद दिली। पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।